नमस्कार, वेलकम बॅक टू निकिता जेनेक्स कॅट सिरीज. सो आज आपण इंजिनिअरिंगचा हा एक मॉडेल क्रिएट करणार आहोत. सो इथे स्क्रीनवर बघू शकतात तुम्ही. सो हा मॉडेल आपण याच डायमेन्शन यूज करून क्रिएट करणार आहोत. सो ओके करायचं आहे. सो चला स्टार्ट करूया. सो फर्स्ट मी इथे स्केच ड्रॉ करणार आहे. सो इथे फ्रंट प्लेनवर आपण स्केच ड्रॉ करायचा आहे. सो आपण या मॉडेलसाठी रिव्हॉल्व कमांडचा यूज करणार आहोत. त्यासाठी आपल्याला हा प्रोफाइल क्रिएट करायचा आहे, म्हणून मी इथे एक सेंटर लाईन ड्रॉ करून घेते आहे. सो ही आपल्याला ॲज अ रेफरन्स लाईन म्हणून यूज करायची आहे. सो इथे तुम्ही बघू शकतात की आपला जो ओव्हरऑल जो मॉडेल आहे त्याची जी डायमीटर आहे ती 56 mm आहे. सो 56च्या हाफ 28 त्याची रेडियस असणार आहे. सो या साईडला आपण 28 mm चा एक लाईन ड्रॉ करून घेऊया. सो नेक्स्ट त्याची जी हाईट असणार आहे ती 8 mm आहे. ज्या बेस प्लेटची हाईट आहे ती 8 mm आहे. सो अशा पद्धतीने एक मॉडेल आपण क्रिएट करून घेतला. सो याची ओव्हरऑल हाईट जी आहे ती 18 mm आहे आणि या वरच्या सर्कलची डायमीटर जी आहे ती 20 mm आहे. सो याची रेडियस 10 mm येणार आहे. सो आपण याला तर या ठिकाणी फिनिश स्केच केल्यानंतर आपण रिव्हॉल्व कमांडचा यूज करणार आहोत आणि स्पेसिफाय वेक्टरमध्ये आपण सेंटर लाईन सिलेक्ट करायची आहे आणि अप्लाय करायचं आहे. सो या पद्धतीने तुम्ही बघू शकता. नेक्स्ट आपल्याला पुन्हा एकदा स्केच ड्रॉ करायचा आहे टॉप प्लेनवर. सो आता आपण जे साईडला होल आहे ते क्रिएट करणार आहोत. सो होल जे आहे ते 60 mm डायमीटर असलेल्या एका सर्कलवर त्यांचा सेंटर पॉईंट आहे. सो त्यासाठी आपण 60 mm चा एक सर्कल ड्रॉ करूया. सो हा जो सर्कल आहे तो ॲज अ रेफरन्स म्हणून आपल्याला यूज करायचा आहे. सो या ठिकाणी 18 mm डायमीटर असलेला एक सर्कल ड्रॉ करायचा आणि पुन्हा एकदा 9 mm डायमीटर असलेला एक सर्कल ड्रॉ करायचा आहे आणि जो अनवॉन्टेड पार्ट आहे तो आपल्याला ट्रिम करायचा आहे. सो फिनिश स्केच करा. या ठिकाणी एक्सट्रूड कमांडचा यूज करायचा आहे आणि 8 mm आपल्याला याची हाईट ठेवायची आहे, म्हणजे जी या प्लेटची हाईट आहे तीच, आणि अप्लाय करायचं आहे. सो इथे आपला हा पूर्ण सर्कल कट झालेला नाही आहे. सो त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला हा सर्कल सिलेक्ट करायचा आहे आणि याला सबट्रॅक्ट करायचं आहे या बॉडीमधून आणि अप्लाय करायचं आहे. सो या पद्धतीने तुम्ही बघू शकता. नेक्स्ट आपल्याला या पार्टला पॅटर्न कमांडने आपण या पार्टचे पॅटर्न बनवून घेऊया. सो इथे सिलेक्ट फीचरमध्ये हा पार्ट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि सर्क्युलर लेआउट असणार आहे. स्पेसिफाय वेक्टरमध्ये आपण इथे हा वेक्टर सिलेक्ट करणार आहे आणि स्पेसिफिक पॉईंटमध्ये आपल्याला सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचा आहे. सो इथे काउंट आपले 4 असणार आहे आणि पिच अँगल आपल्याला 90 डिग्री द्यायचा आहे आणि अप्लाय करायचा आहे. सो या पद्धतीने हे अप्लाय झालं आहे. सो हा पोर्शन कट करण्यासाठी आपण पुन्हा एकदा पॅटर्न कमांडचा यूज करणार आहोत. आणि सेम आपल्याला याचा वेक्टर आणि पॉइंट आणि अप्लाय करायचा आहे. सो या ठिकाणी आपला हा पूर्ण होल क्रिएट झाला आहे, तुम्ही बघू शकता. सो तुम्ही बघू शकता या सिंपल मेथडने आपण हा मॉडेल क्रिएट केला आहे. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा सिंपल आपण मेथड यूज केली आहे आणि हा मॉडेल क्रिएट केला आहे. सो नेक्स्ट आपल्याला या साईडला आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे. सो फिलेट देण्यासाठी आपण फर्स्ट या पूर्ण ऑब्जेक्टला युनाइट करणार आहोत. सो या ठिकाणी ऑल बॉडीज आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि ओके करायचा आहे. सो या ठिकाणी हा जो आपला पार्ट आहे तो युनाइट झाला आहे.
सो आता या ठिकाणी आपल्याला फिलेट द्यायचं आहे. सो एज ब्लेंड कमांड आपल्याला यूज करायची आहे. सो या ठिकाणी फिलेटची जी रेडियस आहे ती 4 mm आहे आणि आपल्याला याचे कॉर्नर अशा प्रकारे सिलेक्ट करायचे. सो अशा पद्धतीने आपला हा मॉडेल क्रिएट झाला आहे. सो आपण या मॉडेलला एकदम सिंपल मेथडने क्रिएट केला आहे. फर्स्ट आपण यात रिवॉल्व कमांड यूज केला, नंतर पुन्हा एकदा स्केच करून आपण याला एक्सट्रूड केलेला आहे आणि यामध्ये पॅटर्न कमांडचाही यूज आपण केलेला आहे. सो आय होप तुम्हाला हा मॉडेल नक्की समजला असेल. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशा सिंपल ट्युटोरियलसाठी निकिता जेनेक्स कॅड सिरीजला फॉलो नक्की करा. थँक्यू.